नमस्कार, मी अंजली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण कोलेजन पावडर तयार करणार आहोत. होममेड कोलेजन पावडर. तर त्याच्यासाठीचं साहित्य बघूया. हे 2 चमचे आवळा पावडर घेतलेले. आवळा पावडरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. हे भोपळ्याचे बी आहेत, पंपकिन सीड्स. हे अर्धी वाटी घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये झिंक असतं. अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत, सिसमे सीड्स. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि कॉपर भरपूर प्रमाणात असतात. ही मोरिंगा पावडर आहे, म्हणजे शेवग्याच्या पानाची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. ही ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करते. हे पाऊण वाटी जवस बी घेतलेले आहेत, फ्लेक्सीड्स. त्याच्यामध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतं. हे सूर्यफुलाचे बी आहेत, सनफ्लॉवर सीड्स. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. हे बदाम बी आहेत, आल्मंड्स. ह्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. हे बीटरूट पावडर आहे. ही 2 चमचे घेतलेले बीटरूट पावडर. ही सर्क्युलेशनचं काम, ब्लड सर्क्युलेशनसाठी आणि रक्त वाढवण्यासाठी ही काम करते आणि ही छान असते आपल्या बॉडीसाठी म्हणून. ही खारीक पावडर आहे. ही गोड चवीची असल्यामुळं आपल्या ह्या पूर्ण ह्या कोलेजन पावडरला एक प्रकारचे चव येणार आहे. चव वाढवण्यासाठी पण आहे आणि हाडांच्या बळकटीसाठी, स्ट्रॉंग एनर्जी येण्यासाठी खारीक पावडर आपण वापरतो. ती 1 वाटी घेतलेली आहे आणि 1 पिंच म्हणजे 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. आता आपण पुढील कृती बघूया. गॅसवर एक पॅन किंवा कढई ठेवून घ्यायची. गॅस लावून घ्यायचा आणि हे एक एक करून भाजून घ्यायचं. पहिल्यांदा बदाम घालायचे. भाजताना नेहमी लक्षात ठेवायचं, मोठ्या वस्तूकडून छोट्या वस्तूकडे जायचं. तीळ आणि फ्लेक्सीड ते शेवटी घालायचे. अगदी भाजायचं म्हणजे खूप भाजायचं नाही, हलकं आपल्याला असं भाजून घ्यायचं. पावसाचा आवाज येत असेल, खूप मोठा पाऊस पडायला लागलेला आहे. 1 मिनिटभर थांबून परत पुढचा व्हिडिओ आपण करूया. आता हे पंपकिन सीड टाकायचे. मग हे सनफ्लावर सीड्स, हे फ्लेक्सीड आहेत आणि हे तीळ. हे सगळे सीड्स आहेत ते हलके असे परतून घ्यायचे. पावडरी आपण ह्याच्यात घातलेल्या नाहीत, पावडरी तशाच ठेवलेल्या आहेत. याच्यामुळं आपल्या शरीरातलं कोलेजन नॅचरल पद्धतीनं वाढण्यासाठी मदत होणार आहे. कोलेजन बॉन्ड जर चांगला असेल तर स्किन, हेअर, आपले केसांसाठी, स्किनसाठी खूप चांगली आहे ही पावडर. आपण बाहेरून ज्या पावडरी आणतो मार्केटमधून, त्या पावडरीमध्ये काय काय आपल्याला माहिती नसतं. प्रिझर्वेटिव्ह असू शकतं किंवा काही असू शकतं. तर कुठलीही गोष्ट आपण घरगुती पद्धतीनं करतो तर आपल्या बॉडीसाठी ते नॅचरल गोष्टी वाढवण्यासाठी खूप उपयोगी येतं. त्यामुळं शक्यतो आपण हे बऱ्याच गोष्टी घरीच करायचा प्रयत्न करायचा. आता तवा हा गरम आहे, तर आपण गॅस बंद करूया. गरम तव्यावर पण मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं. खूप जास्ती भाजायचं नाही, तडतड होईपर्यंत. आता हे गार करायला ठेवून देऊया. आता हे गार झालेलं आहे. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बारीक आपण पावडर करणार आहोत. हे मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे. आता हे पावडरी ज्या राहिल्या होत्या त्या सगळ्या पावडरी आपण त्याच्यात घालून घ्यायच्यात. पावडरी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं. वाटलं तर थोडं हातानं सगळ्या ह्या गाठी फोडून घ्यायच्या. अगदीच गाठी फोडलेल्या पाहिजे असतील तुम्हाला तर चाळणीतून चाळून घेतलं तरी चालेल. ह्याच्यामुळं आपली स्किन छान होणार आहे, सुरकुत्या कमी होणार आहे स्किनवरच्या. अँटी एजिंग म्हणून काम करणार आहे हे.
केस छान होणार आहेत, केसांना शायनिंग किंवा केस गळायचे कमी होणार आहेत. तसंच सांधेदुखी असेल, गुडघे दुखत असतील, मान दुखत असेल, घरी वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही पावडर खूप छान आहे. हाडं बळकट होणार आहेत ह्याच्यामुळं. मिक्स करून झाले तरी पण एका चाळणीत काढून घेऊन चाळणीनं आपण चाळूया. चाळणी खूप बारीक होलची घ्यायची नाही, मोठ्या होलची असते तीच घ्यायची. अगदी बारीक घेतला तर पडणार नाही खाली पावडर, कारण पावडर थोडीशी ऑइली असते, एकदम ड्राय पावडर नाही आहे आपली ही. सगळंच खाली गेलेलं आहे, काहीच राहिलेलं नाही आहे. आता हे स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवायचं. बरणी कोरडी पाहिजे, पाण्याचा अंश असता कामा नये, नाहीतर पावडर खराब होऊ शकते. ही फ्रीजच्या बाहेर सुद्धा राहू शकते पावडर, फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. आता हे 500 ml 2 बरण्या आहेत, तर एवढ्या भरलेल्या. दुसरी बरणी भरायला थोडी कमी आहे, साधारण 800-850 ग्रॅम पावडर आपली तयार झालेली आहे. तर आता ही वापरायची कशी, तर 2 चमचे पावडर एका ग्लासमध्ये काढून घ्यायची आणि पाण्यामध्ये मिक्स करायची. आपल्याला हे पाण्यामध्ये मिक्स करायचं. नारळ पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून घेतला तरी चालेल. आपण चाळून घेतली त्यामुळे फाईन पावडर झालेली आहे, त्यामुळे अगोदर मिक्स करायची काही गरज नाही. हे तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट बरोबर घेऊ शकता, किंवा ब्रेकफास्ट जर करत नसाल तर जेवणापूर्वी ही पावडर घ्या आणि जेवायला सुरुवात करा. शक्यतो दुधाबरोबर घेऊ नका, कारण आपण याच्यात आवळा पावडर घातलेली आहे ना. दूध आणि आवळा पावडर असं कॉम्बिनेशन होऊ शकत नाही असं मला वाटतं. मस्त असं कोलेजन ड्रिंक तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.